हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर पुन्हा आली त्या केकची ऑर्डर. तर कसे आहात सगळे? मला आली होती परत सेम केकची ऑर्डर. जे म्हणजे तुम्ही माझे जर आधीचे व्लॉग्स बघितले असतील, जे व्हिडिओज मी पोस्ट केलेत, अपलोड केलेत यूट्यूबला, ते तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला लगेच कळून येईल की हा पण सेमच केक आहे. पण तुम्ही त्याच्यामध्ये डिफरन्स पण करू शकता आणि तुम्हाला तो 100% मिळणार. कारण जर मला कस्टमरने माझ्याच म्हणजे जे मी केक बनवलेत त्या केकचीच फोटो पाठवून सांगितलं की मला असाच केक हवा आहे म्हणून, तर मी पूर्ण सेम नाही करत. फक्त थोडीफार चेंजेस करते, म्हणजे एकदम थोडासा चेंज करते, पूर्ण पण नाही करत, की जेणेकरून ते कस्टमरलासुद्धा कळून येत नाही. तर हा होता रेड वेल्वेट फ्लेवरचा केक आणि त्या दिवशीपासून हा केक सगळ्यांनाच आवडतो आहे आणि मला कंटिन्यू त्याच केकची ऑर्डर आणि सेम डिझाईनची ऑर्डर सारखेच चालू आहे. एवढ्यात तर खूपच. सो माझा फास्टमध्ये हात बसला आहे, म्हणजे मी फोटो न बघतासुद्धा हा केक करते आहे एकदम फास्टमध्ये. आणि जरा अर्जंट ऑर्डर होती ही, तर मी ऑर्डर आल्याला लगेच करायला घेतली आणि त्याच दिवशी मला अजून पण ऑर्डर होती आणि माझी पार्सल पण येणार होतं. तर मी पार्सलचं शॉर्टसुद्धा आज अपलोड करणार आहे, तर त्याला पण भरभरून प्रेम द्या. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की रेड वेल्वेट केकमध्ये मी व्हाईट कंपाऊंडचा यूज करत असते. एक तर त्याचा क्रश टाकत असते किंवा मग व्हाईट चोको चिप्स ॲड करत असते. चोको चिप्स नसले की मग क्रश टाकते मी. तर असं 3 लेयर्समध्ये मी हे करून घेतलं आणि करून झाल्यानंतर मग मी ह्याला क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं. हाफ ॲन आवरसाठी ठेवलं असेल, कारण हा रेड वेल्वेट केक नीट सेट झाला तरच छान लागतो. ह्याचं जर तुम्ही फक्त बेस जरी खाल्ला ना तरी खूप छान लागतो. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणजे बेस लावायला घेतो त्यावेळेस त्याचा स्मेल एवढा छान येत नाही, पण ज्यावेळेस बेस शिजतो, पूर्ण तयार होतो आणि त्यावेळेस तुम्ही खाल त्यावेळेस खरंच खूप छान लागतो हा बेस, बिना क्रीमचा आणि विदाऊट एनी शुगर सिरप वगैरेचा. कारण मी स्वतःसुद्धा खाऊन बघितला आहे, तर छान लागतो. आणि हा झाला आपला सेकंड लेअर आणि ह्याच्यावरती आपण देणार आहे थर्ड लेअर. तर हा सेट वगैरे झाला आहे, क्रमकोट वगैरे करून झाला आहे आणि आता ह्याला आपण आउटर लेअरिंग करून घेऊया. तर हा हाफ KGचा केक आहे आणि मी 1 KGच्या बेसवर बनवते आहे, कारण साईडने ह्याच्यावर नेम येणार आहे आणि पूर्ण जो बेस आहे त्याला पण मला व्हाईटनी कोटिंग करायची आहे, कारण इमेजमध्ये सुद्धा तसंच होतं. तर ह्याला मी फक्त थोडीशी डिफरंट डिझाईन यूज केली आहे, तुम्हाला ती कळेलच. आणि प्लीज मी म्हणजे रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आज मी यूट्यूबला लाईव्ह येणार आहे, कारण तुम्हाला मी माझी तयारी दाखवणार आहे. थोडंसं सरप्राईज येते, ते सरप्राईज मी तुम्हाला लाईव्हमध्येच सांगेल. तर लाईव्हलासुद्धा जॉईन व्हा फास्टमध्ये आणि बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करून ठेवा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. ॲक्च्युली मी कधी लाईव्ह येत नाही, त्या दिवशी आले होते, थोडीशी डेअरिंग केली होती, पण कसं आहे माझी अजून एवढी हे नाही आहे, म्हणजे डेअरिंग नाही आहे की लाईव्हला येण्यासाठी. मी घाबरते अजून पण, कारण कसं आहे सगळेच लोक चांगले नसतात, कोणीच म्हणजे असं लाईव्हला चांगलं बोलत नाही. काही वाईट पण असतात, काहीसुद्धा काही पण बोलतात आणि आपल्याला कसं म्हणजे असं कोणाचं ऐकून घ्यायची सवय नसते. तर काही असतात जे छान बोलतात, पण काही असतात जे काही येऊन बोलतात. तर त्याच्यासाठी मी थोडंसं लाईव्ह यायला घाबरते. आणि माझं कसं आहे मी बोलत नाही, पण एकदा जर म्हणजे बोलले तर मग मला बोलू नाही वाटत कोणाला, पण समोरचं तर जर अति करत असेल तर मग बोलावंच लागतं. तर हा छान झाला आहे असा केक. तुम्ही बघताय की कोटिंग वगैरे पण खूप मस्त झाली आहे. ॲक्च्युली खालच्या बेसला जर कोटिंग करायला खूपच वेळ लागतो आणि तीसुद्धा कंप्लीट झाली आहे. आता मी टॉप व्ह्यूने दाखवणार आहे तुम्हाला की मी ह्याला डिझायनिंगचा पार्ट कसं बनवते आहे. जो मी फर्स्ट टाईम बनवला होता त्याला फक्त साईडनेच सिंगल डिझाईन होती, बट ह्या केकला मला थोडं वेगळं करायचं होतं, त्यामुळे मग मी डबल डिझाईन केली. पहिलं तर मोठ्या नोझलने करून घेतली, काही नाही, फक्त डॉट्स करायचेत आणि स्प्रेड करायचं त्याला, त्यांनी अशी छान अशी डिझाईन तयार होते. तर हे झाल्यानंतर मी ह्याच्यापेक्षा छोटा स्टारचा नोझल घेतला आणि छोट्या स्टारच्या नोझलने मी इनर पार्टलासुद्धा डिझायनिंग करून घेतली. म्हणजे केकला खरंच खूप छान असा लुक आला आहे. आणि त्याच दिवशी माझं पार्सलसुद्धा रिसीव्ह झालं होतं, सो मी एक्सायटेड होते की मला हा केक मेजर करूनच बघायचा आहे की हाफ केक भरतो आहे का. पण माझं असं कधीच झालं नाही आहे की मला हाफ KG केकची ऑर्डर आली आणि तो केक हाफ KGचाच झाला आहे प्रॉपर. तो हाफ KGच्या पुढे जाणारच 100%. तर तुम्ही लास्टला नक्की बघा की मेजर करून कसं झालं आहे. आणि मी माझं पार्सल अनबॉक्सिंग करतानासुद्धा शॉर्ट अपलोड करणार आहे आज, त्यालासुद्धा म्हणजे तुम्ही भरभरून प्रेम द्या. तर हे झालं आहे आपलं आणि मी आता बेस क्रश करून घेतला आहे आणि हा क्रश मी पूर्ण सेंटरमध्ये फिल करणार आहे.
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हार्ट्स वगैरे लावून मग टॅग वगैरे लावलं आणि मग खाली नेम वगैरे लिहिलं आणि लास्टला तुम्हाला केकचा फायनल लुक दिसेलच. तर तुम्हाला हा केक कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा आणि असंच सपोर्ट करत राहा आणि लाईव्हला आज सगळेजण जॉईन हो. मी आज लाईव्हला येणार आहे, म्हणजे माझं काम करता करताच मी लाईव्हलासुद्धा येणार आहे आणि तुम्हालासुद्धा दाखवणार आहे ते सगळं. तर जास्त वेळ तर मी लाईव्ह येणार नाही आहे, थोड्याच वेळासाठी येणार आहे. सो म्हणजे मी ट्राय करणार आहे. तर हे तर झालं आहे आपलं सगळं फिल करून आणि आता हे फिल करून झाल्यानंतर आपण केक मेजर करून बघूयात की हा किती किलोचा बसतो आहे. मीच हँग झाले होते स्वतः, तुम्ही पण व्हाल. तर तुम्ही बघा की हा 500 ग्रॅमच्यासुद्धा पुढे गेला आहे, 749 समथिंग झाला आहे हा. तर हा जातोच. आणि तर हा आहे केकचा फायनल लुक. कसा वाटला तुम्हाला हा नक्कीच सांगा मला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, थँक्यू.